माझं पुणे सुंदर पुणे व्यासपीठाच्या वतीनं आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आजचा व्हिडिओ हा 12वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निमित्ताने असलेला हा व्हिडिओ आहे। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, विशेष करून या इयत्तांमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचं हे सारं वर्ष एका वेगळ्या प्रकारच्या दडपणाखाली असतं असं म्हटलं तर ते चुकीचं नाही। आणि त्यामुळेच कौटुंबिक चर्चांमध्ये पुढच्या वर्षी आमच्या मुलाची 10वी आहे, पुढच्या वर्षी आमच्या मुलीची 12वी आहे, अशा स्वरूपाची चर्चा ही विविध गेट टुगेदर्स मध्ये आपण आजपर्यंत पाहत आलो, अनुभवत आलो। आणि स्वाभाविकच या परीक्षांचं असलेलं आपल्या जीवनातलं महत्व किंवा शैक्षणिक क्षेत्रातलं महत्व हे सगळ्यांनीच अधोरेखित केलेलं आहे। आणि हे अधोरेखित केल्या कारणानेच पुणे शहर हे विद्येचं माहेरघर असल्यामुळे आपण याचा मूलभूत विचार केला पाहिजे असं मला वाटतं। त्याचं कारण एकच, त्याचा संदर्भ एकच की परीक्षा पे चर्चा असा कार्यक्रम आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गेली काही वर्ष सातत्याने करतायत। या कार्यक्रमामागचा खरंच हेतू काय आहे? 10वी आणि 12वी परीक्षा आणि या परीक्षांच्या संदर्भामध्ये असलेलं मनोबल याचं नेमकं मूल्यांकन त्यांनी केलेलं आहे। आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, शिक्षण ही आपल्या आयुष्याची महत्वाची शिदोरी आहे, या साऱ्या गोष्टी आपण मनोमन स्वीकारल्यात, त्याला आपल्याला मान्यच आहेत। आणि त्यामुळे आपण असं समजतो की 1ली ते 4थी म्हणजे ऍडमिशन मिळाली पाहिजे यासाठी आपण चिंतित असतो। ऍडमिशन मिळाल्यानंतर 5वी पासून टेक्निकल स्कूलला जायचं, रेग्युलर स्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं की अन्य स्वरूपाचं नेमकं काय करायचं याबाबतचा निर्णय पालक मंडळी करत असतात। विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार या साऱ्या गोष्टी घडतात असा आमचा समज आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये 9वी नंतर मात्र सर्वच पालक मंडळी, विद्यार्थी एका वेगळ्या प्रकारे त्या सगळ्या विषयामध्ये गंभीरतापूर्वक विचार करायला लागतात असा आजपर्यंतचा आपला अनुभव आहे। शाळांची व्यवस्थापन, शिक्षकांचं एक फार मोठ्या प्रमाणावरती नेटवर्क हे आज पुण्यात आहे। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर देखील माझा विद्यार्थी, माझ्या वर्गातला विद्यार्थी, माझ्या शाळेचा विद्यार्थी हा अतिशय चांगल्या दर्जाने उत्तीर्ण झाला पाहिजे अशा स्वरूपाची प्रत्येकाचीच भावना असते। ही भावना चुकीची नाही, ही भावना असलीच पाहिजे। शिक्षण हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा मूलभूत पाया आहे, हे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि ती खरी गोष्ट आहे। परंतु हे असताना या सगळ्या विषयाचा होणारा जो अतिरेक आहे त्या अतिरेकाकडे आपण मुद्दाम पाहिलं पाहिजे असं मला वाटतं। अतिरेक हा शब्द मी मुद्दाम वापरला, त्याचं कारण आयुष्यामध्ये शिक्षणाची आवश्यकता आणि शिक्षणासाठी असलेली स्पर्धा या दोनही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत। परंतु या स्पर्धेतून एक वेगळ्या प्रकारचं भावनिक आणि मानसिक टेन्शन हे तयार होत नाही ना, याचा देखील आपण विचार केला पाहिजे। त्याचं कारण मानवी जीवनामध्ये लहानपणापासून एका चांगल्या पद्धतीने आपल्या त्या लहान मुलाची किंबहुना भावी पिढीची वाटचाल व्हावी, त्याची जडणघडण व्हावी, यासाठी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं दडपण हे त्या मुलावर असता कामा नये अशी आपली भावना आहे। ही भावना ही कौटुंबिक भावना फक्त असत नाही, तर ही सामूहिक भावना आहे, कारण हे आपल्या देशाचे भविष्य काळातले नागरिक आहेत। याच्यातून आपले शास्त्रज्ञ तयार होणार आहेत, याच्यातून आपले प्रोफेसर तयार होणार आहेत, याच्यातून आपले आदर्श शिक्षक होणार आहेत, याच्यातूनच आपले आदर्श खेळाडू होणार आहेत, याच्यातूनच आपले वेगवेगळे तंत्रज्ञ होणार आहेत। या सगळ्याची जाणीव असल्या कारणाने आपली मुलं देखील त्या स्पर्धेमध्ये असली पाहिजेत, गुणवत्तापूर्ण यादीत आपली मुलं आली पाहिजेत, अशा स्वरूपाचा आपला असलेला भाव हा चुकीचा नाही। परंतु मला एकच विचारायचंय, ते अशासाठी विचारायचंय की या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण या सगळ्या स्पर्धेमध्ये उतरत असताना आपल्या मुलाची आवड आणि त्या आवडीप्रमाणे आपण त्याच्यावर देत असलेला एक प्रकारचा ताण हा आपण कधी विचारात घेतो का? तो विचारात घेतला पाहिजे। मला वाटतं की आपण भाग्यवान आहोत की 2014 नंतर मोदींसारखं नेतृत्व आपल्याला मिळालं, जे राजकीय हेतूने फक्त प्रेरित नाही, तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला अधिकाधिक आधुनिक आणि अधिक विकसनशील कसं करता येईल यासाठी, विकासाकडे कसं नेता येईल यासाठी सदैव विचार करणारं हे नेतृत्व आहे।
आणि त्यातूनच जन्म घेतलेला आहे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा, असं माझं एक निरीक्षण आहे. हे निरीक्षण बरोबर असेल असं मला वाटतं. त्याचं कारण एकच की त्यांची संपूर्ण चर्चा ही जरी विद्यार्थ्यांसाठी असली तरी देखील ती पालकांसाठी देखील आहे असं मला वाटतं. याचं कारण एकच, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आपली दैनंदिनी कशी असावी, विद्यार्थी म्हणून आपला व्यवहार कसा असावा, आपण आपल्या अभ्यासाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, या बारीक बारीक गोष्टींचा विचार हे शीर्षस्थ नेतृत्व करतं. समाजाच्या घडणीचा एका अर्थाने ते मूलभूत विचार करत आहे. आपण देखील तो कुटुंब प्रमुख या नात्याने, विद्यार्थी या नात्याने केला पाहिजे असं मला वाटतं. आपण त्यांना अभिनंदन करतो, त्यांचं नक्कीच त्यांना प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी त्यांना पाठिंबाही देतो. परंतु विशेष करून तुला एवढे गुण मिळालेच पाहिजेत अशा स्वरूपाचं दडपण हे त्याच्या मनावर असलं तर स्वाभाविकच त्याच्या प्रगतीमध्ये आपण एक वेगळ्या स्वरूपाची भीती ही निर्माण करत असतो. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की परवाच्या दिवशीचा एक महत्वपूर्ण कोट हा मी पाहिला आणि तो कोट मला या ठिकाणी मुद्दाम द्यावा असा वाटतो की पंतप्रधान मोदींनी अशा एका कार्यक्रमामध्ये एका विद्यार्थ्यांनी त्यांना असा प्रश्न विचारला की तुमचं वय 75 वर्ष आहे, माझा जन्म देखील तुमच्या जन्मदिनाच्या निमित्त त्याच दिवशी आहे आणि माझा जन्म आणि तुमचा जन्म एकाच दिवशी असल्या कारणाने मला अभिमान आहे. मोदींनी त्या ठिकाणी एक अतिशय फार चांगली गोष्ट सांगितली, ज्याचा एका वेगळ्या पद्धतीने पालक या नात्याने, देशाचा नागरिक या नात्याने आपण विचार करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदी त्याच्यावर उत्तर देताना असं म्हणतात, त्या मुलाशी ते हसून खेळून सांगतात की मी 75 वर्षाचा नक्की आहे, परंतु मला अजून 25 वर्ष आहेत, मला पुढची 25 वर्ष कशी घालवायची यासाठी मी विचार करतो. याचा अर्थ टीकाकारांनी वेगळा काढला, कारण त्यांना कुठल्याच विषयाकडे पॉझिटिव्हली किंवा होकारात्मक बघण्याची सवय नाहीये. पण विद्यार्थ्यांना याची खूप गरज आहे की माझं भविष्य याच्याकडे मी पाहत असताना अधिकाधिक होकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे. अशा स्वरूपाची भावना व्यक्त करणारा, भावना जोपणारा, मनोबल वाढवणारा असा हा प्रधानमंत्री आहे, असा हा आपला नेता आहे आणि तो आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या भावी पिढीला घडवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो सांगतोय की पुढची 25 वर्ष ही माझी आहेत, भविष्यकाळ हा माझा आहे, त्यासाठी मी काम केलं पाहिजे, मी माझी दैनंदिनी ही आदर्शवत केली पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दडपण असणार नाही, माझं मनोबल उंचावणारा प्रत्येक विषय असला पाहिजे, अशा स्वरूपाची भावना व्यक्त करणारे नरेंद्र मोदी. आणि त्यांचा हा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सगळ्यांनीच पाहिला पाहिजे. आपण पालक असलात तरी पाहिला पाहिजे, पालक नसलात तरी देखील पाहिला पाहिजे. त्याचं कारण एकच की भविष्य काळामध्ये आपल्या आजूबाजूच्या आणि आपल्या घरातल्या विद्यार्थ्यांसाठी तो बोधप्रद आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये भावी पिढीसाठी तो गरजेचा आहे. कारण आपण जन्म घेतल्यानंतर आपले जे काही इच्छा असतात त्या इच्छामध्ये आपलं कुटुंब, आपलं भविष्य एका चांगल्या पद्धतीने आदर्श घडावं, त्याच्यामध्ये शैक्षणिक दर्जा असावा, त्याची करिअर ही उत्तम व्हावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. मी आपल्याला एवढंच म्हणेन की परीक्षा पे चर्चा यासारखे कार्यक्रम स्थानिक पातळीवरती झाले पाहिजेत. मी मुद्दाम अधोरेखित एक विषय करतो. 2016 ते 17 या कालखंडामध्ये पुण्याच्या प्रत्येक प्रभागामध्ये किमान 4 कार्यक्रम पुण्यातल्या आदर्श शिक्षकांची टीम, 150 ते 200 शिक्षकांची टीम तयार करून, टाइम टेबल तयार करून, मोफत कार्यक्रम, कोचिंग क्लासेस हे आपण संपूर्ण शहरभर राबवले. त्याचा अतिशय होकारात्मक असा निकाल आपल्या सगळ्यांना मिळाला. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की पुणे शहरातील विद्येचं माहेरघर असलेल्या आणि सर्व शिक्षण संस्थांनी या दृष्टिकोनातून देखील आपल्या विद्यार्थ्यांचं मनोबल आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षणातला असलेला खिलाडू वृत्ती ही जोपासली पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि परत एकदा 10वीच्या आणि 12वीच्या दोन्ही विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना यश प्राप्ती नक्कीच होईल, परंतु यशप्राप्तीचं परिमाण हे आपण नक्की करू नका, जे येईल ते आपण स्वीकारलं पाहिजे. भविष्यकाळ आपला आहे. प्रत्येकाला विविध विषयांमध्ये नक्कीच एक वेगळ्या प्रकारची गती असते, त्या गतीचा आपण अभ्यास करा, त्याप्रमाणे आपल्या पाल्याला आपण भविष्य काळात घडवा, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.